या विभागाचे माजी खासदार डॉक्टर सुजयराव विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून या पारनेर तालुक्यामध्ये खूप असा मोठ्या प्रमाणावर विकास झाला। काही लोकांनी एक नेरेटिव्ह सेट केला आणि या ठिकाणी सुजयरावांचा पराभव झाला, परंतु आता लोकांना या 4 ते 6 महिन्यामध्ये जाणीव झाली की आपण जो निर्णय घेतला लोकसभेला तो अत्यंत चुकीचा झाला। कारण की वरती केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना पुन्हा या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचंच सरकार आलं म्हणजे हा लोकांना आता समज आलेला आहे। त्याच्यामुळे लोकांनी आता पूर्णपणे ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी या पारनेर तालुक्याचा आमदार हा आता महाविकास आघाडीचा नसून हा महायुतीचाच होणार आहे आणि दाते सर हे प्रचंड मतं देखील विजयी होतील असा माझा विश्वास आहे। आणि बाकीच्या याच्यात बोलायचं झालं तर महायुतीने या तालुक्यामध्ये असेल या आमच्या निवडगावामध्ये असेल अल्पसंख्याक समाजासाठी असेल किंवा इतर कुठल्याही समाजासाठी भरपूर अशा प्रमाणावरती निधी दिला। लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाची योजना चालू केली। आज महाविकास आघाडीचे लोक बोलतात की तुम्हाला आमचं सरकार आल्यानंतर 3000 रुपये देऊ, परंतु ह्याच महाविकास आघाडीच्या सरकारचे काही बदल बच्चे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी दावा दाखल केला की हे 3000 रुपये बंद करा म्हणून, आणि आज तेच लोक बोलतात की आम्ही तुम्हाला 3000 रुपये देऊ। आणि आदरणीय सरकारने फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुतीचं सरकार पुन्हा बांधल्यानंतर जे 1500 रुपये लाडक्या बहिणींना देतात त्याच्यात वाढ करून 2100 रुपये देण्यात येतील। अशा अनेक योजना आहेत की त्या या सर्वसामान्यांसाठी चांगल्या आहेत। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन आणि या पारनेर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावे ही विनंती करतो आणि या ठिकाणी